सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे मात्र खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, लेटेस्ट प्रोमो जस्ट रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की खूप दिवसापासून एकटीच तिलोत्तमा सगळ्या मुलांना हँडल करत होती आणि सारंगच्या वडिलाला मालिकेमधून कुठं गेलेले होते हे कुणालाही माहिती नव्हतं. पण प्रेक्षकांनो, आता सारंगचे वडील आतापर्यंत राजकुमारने बंदी बनवलेलं होतं, कारण आता त्यांच्या वडिलाला एक असं रहस्य राजकुमारचं माहिती झालेलं होतं. ते जर तिलोत्तमापर्यंत पोहोचलं असतं तर खूप मोठा मेंढड्यांच्या घरामध्ये वादळ आलेलं असतं. म्हणून इकडे मात्र स्वतःच्याच वडिलाले 8 वर्ष झाले इकडे खूप दिवसाचं बंदी बनवून ठेवलेलं होतं राजकुमारने. पण आता त्या बंदीतून मात्र आता बाबा सुटून सरळ तिलोत्तमाकडे आलेला आहे आणि त्यानंतर मात्र खूप मोठा धमाका झालेला आहे असं प्रोमोमध्ये दाखवण्यात येणार आहे. म्हणून आता प्रोमो तो नेमका काय होता, खरंच आता हे बाबाचं रहस्य काय आहे, सारंगचे वडील खरंच सुटून आलेले आहेत का, हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता शेवटपर्यंत बघून लाईक आणि सबस्क्राईब करा. तर इकडे मात्र आता जेव्हा आता एक अत्यंत महत्त्वाचा कॉल येतो तो म्हणजे आता राजकुमारला, तेव्हा आता राजकुमार इकडे लगेच आपली बॅग भरते, कारण आता त्यांनी पुण्यापासून खूप दूरवरती तिच्या बाबाला बंदी बनवून ठेवलेलं असतं आणि काही गुंड आता त्यांची तिथं सोय घेत असतात. वडील असल्या कारणाने त्यांना जीवाने मारलेलं नसतं. पण मात्र आज अचानक नियतीचा असा वार पलटतो की सर्व पत्ते आता राजकुमारच्या विरोधातच जाताना दिसतात. तर इकडे मात्र आता सर्व पत्ते राजकुमारच्या विरोधात जात आहेत. पण आता मात्र राजकुमारच्या गुंडांच्या तावडीतून खूप दिवसानंतर आता बाबा सुटून गेलेले असतात. बाबा सुटून सरळ आता इकडे मात्र पुण्याला आपल्या मेहंदड्यांच्या घरी येतात. आता मेहंदड्यांच्या घरी आल्यानंतर मात्र इकडे सरळ ते तिलोत्तमाच्या समोर जातात. तेव्हा आता राजकुमार मात्र इकडे बाबाला शोधण्यासाठी तिकडे जिथं बाबा त्याने ठेवलेले असतात बंदी बनवून तिथं गेलेला असतो. पण आता राजकुमारला हे माहिती नाही की सरळ ज्याला शोधण्यासाठी तो दुसरीकडे गेलेला आहे त्याचे बाबा चक्क आता घरी आलेले असतात. आता लगेच ते मोनिकाच्या समोर येतात. आता त्यांना माहिती नसतं की राजकुमारने मोनिकासोबत लग्न केलेलं आहे. आता तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजे अमृता. आता अमृता असं बाबाला बघून मात्र डोळ्यात तिच्या अश्रू येतात आणि मात्र तिला खूप आनंद होते. आता ती बाबांना विचारते की बाबा कुठं होते तुम्ही, आम्ही प्रत्येक क्षण आईने तुम्हाला आठवण केली, आम्हाला तुमची प्रत्येक क्षण कमी भासत होती आणि तुम्ही कुठं होते. तेव्हा आता असं बाबा म्हटल्यावरती आता इकडे मात्र लगेच मोनिकाच्या लक्षात आलेलं असतं की हे तर राजकुमारचे वडील आहेत आणि एवढ्या दिवसांनी हे घरी कसे काय आलेले आहेत, म्हणजे राजकुमारने तर काही गोंधळ घालून नाही ठेवलेला आहे ना. म्हणून ती आता बाजूला जाते आणि राजकुमारला कॉल करते आणि बोलते की तू लवकरात लवकर घरी ये, तुला माहिती आहे का तुझे बाबा आलेला आहे. तेव्हा मात्र आता असे शब्द मोनिकाच्या तोंडून ऐकता क्षणी आता राजकुमारचा मोबाईल सरळ जमिनीवर पडतो आणि त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. आता ज्या गुंडांनी बाबाला बंदी बनवून ठेवलेलं असतं त्याच्यावरती तो हात उगारत बोलतो की तुझ्यामुळे आता माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, तू त्या व्यक्तीला जाऊच कसं दिलं, एक बाबा तुला सांभाळता आला नाही, कसा रे तू गुंड बनणार. त्यावर असं बोलत आता राजकुमार सुद्धा इकडे घरी येण्यासाठी निघते आणि विचार करते की नाही, काहीही झालं तरी आपल्याला आता ही जी काही आपल्या समोर परिस्थिती आलेली आहे आता त्याला आपल्याला सावरण्याची शक्ती मिळालीच पाहिजे. म्हणून तो आता घरी जाते. त्या अगोदर मात्र तिलोत्तमाला बाबा भेटलेले असतात. तिलोत्तमाने आता सरळ एवढ्या दिवसांपासून स्वतःचा नवरा गायब असतो आणि अचानकपणे आता तिच्या समोर आल्यानंतर तिच्या आनंदाला पारा नसतो. ती लगेच आता इकडे मिठी मारते वडिलांना, म्हणजे तिच्या नवऱ्याला मिठी मारते आणि लगेच आता इकडे अमृता कॉल करते सारंगला आणि सारंगला सांगते की कुठं आहेस. तेव्हा आता सारंग बोलतो की मी सावलीच्या इथं ओवीला गाण्याचा क्लास शिकवण्यासाठी आलेलो आहो ना. काय झालं वहिनी, ठीक तर आहे ना घरी. तेव्हा आता आनंद अश्रू डोळ्यात आणि बोलण्यात आनंद. इकडे मात्र आता
ती लगेच सांगते की लवकरात लवकर घरी ये तू. तुला माहिती आहे का, बाबा घरी आलेले आहेत. तेव्हा मात्र आता इकडे आनंदाचा धक्का असा सारंगला बसतो. कारण कुठं ना कुठं तिला बाबाची नेहमीच कमी भासत होती. तेव्हा आता तो सावलीला लगेच मिठी मारते आणि बोलते की बाबा घरी आले, सावली बाबा घरी आले. ज्या खूप दिवस झाले बाबा कुठं गेले होते माहिती नव्हते. किती शोधलं, पण आज स्वतःहून बाबा घरी आले. तेव्हा मात्र आता लगेच इकडे सावली बोलते की थांब सारंग, मी सुद्धा बाबांना भेटायला येऊ का तिथं. तेव्हा सारंग बोलते की अगं विचारतेस काय, बाबा खूप दिवसांनी आले आहेत आणि मात्र आज आपल्या दोघांना त्यांना भेटावंच लागणार. तेव्हा आता सारंग, अबीर, इकडे ओवी, आता सर्व मंडळी आता निघतात घरी निघण्यासाठी. तेवढ्यातच आता बाबांनी सांगितलेलं असतं, तिलोत्तमाने त्यांना प्रश्न केलेला असतो की कुठं गेले होते तुम्ही. त्यावर आता इकडे बाबा तिलोत्तमाचा हात हातात घेत बोलतात की मी कुठं गेलो नव्हतो, मला राजकुमारने एवढ्या दिवसाचं बंदी बनवून ठेवलेलं होतं. तेव्हा मात्र आता तिलोत्तमा खूप वेगळीच रिॲक्ट करते आणि बोलतात की काय बोलताय हो तुम्ही. त्यावर इकडे बाबा बोलतात की हो तिलोत्तमा, तुझ्या नवऱ्याला आणि त्याने मूर्ख राजकुमारने स्वतःच्या वडिलाला आता मात्र इकडे बंदी बनवून ठेवलेलं होतं. तेवढ्यातच तिथं सारंग आणि सावली पोचतात. आता राजकुमारने बंदी बनवलं असं हे शब्द आता जेव्हा सारंगच्या कानावर पडतात तेव्हा लगेच तो वडिलाला मिठी मारते आणि बोलते की बाबा तुम्ही खरं बोलताय का, तुम्हाला कसं माहिती की राजकुमारने मला बंदी बनवून ठेवलेलं आहे. तेव्हा आता लगेच इकडे बाबा सांगतात की अरे तो मला नेहमी भेटायला यायचं, ज्या दिवशी मला त्याचा खरा चेहरा माहिती पडला, मी आता तिलोत्तमाला काही सांगणारच. तेवढ्यातच मला या घरातूनच त्याने बंदी बनवून आता खूप दूर घेऊन गेला होता. मी कसा बसा आता त्याच्या तावडीतून सुटून आलो आणि तिलोत्तमा तो माझ्यासोबत काहीही करू शकते, मला वाचव तिलोत्तमा. आता तेव्हा सारंग बोलतं की बाबा शांत व्हा, आता राजकुमार दादा काय कोणीच तुमच्या केसाला सुद्धा हात लावू देणार नाही, कारण आता त्या अगोदर आता सर्वांना माझ्याशी सामना करावा लागणार आहे. तेवढ्यातच आता तिथं येते ते म्हणजे इकडे राजकुमार आणि बोलते की राजकुमार आई मी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा आता इकडे तिलोत्तमा जबरदस्त अशी राजकुमारच्या कानाखाली मारत मात्र त्याला खूप जन्माची अद्दल शिकवते आणि लगेच सारंगला सांगते की पोलिसांना कॉल कर. तेव्हा आता मोनिका बोलते की नका आई, असं नका करू, शुभ्राचा तरी निदान विचार करा की शुभ्राच्या मनावरती काय परिणाम होणार. तो माहीत आहे ना तुम्हाला की राजकुमारचं तिला किती वेड आहे आणि स्वतःच्या वडिलाला असं जेलमध्ये बघून मात्र शुभ्राची काय हालत होणार. तेव्हा मात्र इकडे लगेच तिलोत्तमा आता मोनिकाला सुद्धा कानाखाली मारते आणि बोलते काय विचार करतेस तू, त्याने स्वतःच्या वडिलाला बंदी बनवून ठेवलेलं होतं. मी प्रत्येक क्षण माझ्या नवऱ्यासाठी तरसते आणि या तुझ्या नवऱ्याला एक छोटीशी दयासुद्धा आलेली नाही आहे. त्यावर आता इकडे लगेच सारंगचे बाबा म्हणता की मला याने फक्त एका छोट्या कारणामुळे बंदी बनवून ठेवलेलं आहे तिलोत्तमा, तुला माहिती आहे. तेवढ्यातच आता सावली हा तुझा मुलगा आहे का असं सावलीला प्रश्न करतात बाबा. तेव्हा आता सावली बोलते हो. आता लगेच त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आता त्याला लगेच मिठी मारतात आणि कडेवर घेत बोलतात की तिलोत्तमा हा तुझा वारीस आहे आणि याच वारसाला मारण्याचा प्रयत्न या राजकुमारने केलेला आहे. हा सारंगचा मुलगा आहे आणि याला मारण्याचा प्रयत्न मात्र या राजकुमारने केलेला आहे. हेच सत्य मी ऐकलं होतं माझ्या कानाने आणि हेच मी तुला आणि सारंगला सांगणार. त्याच कारणासाठी याने फक्त त्याच्या नावावरती प्रॉपर्टी लावा आणि या वारसाला मेहंदड्यांच्या घरच्या वारसाला काहीही मिळावं नाही. सावलीला मारण्याचा कट आणि तिच्या मुलांना मारण्याचा कट या राजकुमारने रचलेला होता आणि हेच सत्य मला माहिती पडलेलं होतं. म्हणून मात्र इकडे त्यावर मात्र आता इकडे हे सर्व सत्य ऐकून लगेच आता सारंग सावलीकडे जाते आणि विचारते की सावली खरं सांग, तुला अबीरची शपथ, ओवीची शपथ, आता माझ्यापासून सत्य लपू नको, खरंच सांग की खरंच अबीर माझा मुलगा आहे का. त्यावर आता सावली बोलते की त्यानं तुम्हाला काय फरक पडणार आहे, तुम्ही तर तुमच्या आयुष्यात पुढे गेलेले आहात ना, तुम्ही तर त्या सुशीलाशी लग्न केलेलं आहे ना, मग आता माझ्या मुलाशी तुमचा काहीही संबंध नाही आहे. त्यावर आता इकडे सारंग बोलते की हे बघ, मला ज्या दिवशी तू सांगितलं की तुझं त्या व्यंकटेशशी लग्न झालेलं आहे हे ऐकून मी खोटं नाटक केलं गं. त्या सुशीलाशी माझा काही संबंध नाही, तिच्याशीच नाही तर मी कुण्या दुसऱ्या बाईचा विचारसुद्धा केलेला नाही सावली, कारण माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा आता असं ऐकून मात्र सावलीला धक्का बसतो
असतो आणि सावली लगेच इकडे सारंगला मिठी मारते आणि बोलते की हो हो, हा अबीर तुमचाच मुलगा आहे सारंग, आणि मी सुद्धा व्यंकटेशसोबत लग्न केलेलं नाही आहे. अशा प्रकारे आता राजकुमारच्या तावडीतून बाबाने येऊन पुन्हा आता सारंग सावली एकत्र येत. आता अबीर त्याचाच मुलगा आहे आणि मेंढळ्याचा वारीस आहे, हा बाबाच्या तोंडून ऐकता क्षणी पुन्हा सावली सारंग एकत्र आलेले आहे. आणि आता इकडे मात्र राजकुमाराला पोलिसाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. त्यानंतर खरंच आता या सावली सारंगच्या नात्याला ही जी काही तिलोत्तमा आहे ही मान्यता देणार का, हे जबरदस्त ट्विस्ट आपण लवकरच पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, हा लेटेस्ट प्रोमो तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू. जय गजानन.